की औरंग्याची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते। हा पुरातत्व विभागच मुळात यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं। पण आता महाराष्ट्रातले सुद्धा जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत, कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज सुद्धा पडले जात आहेत। तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे तिथे एक न्याय, हे सगळं भयंकर आहे। विषय असा आहे की औरंग्याची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते। हा पुरातत्व विभागच मुळात यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं। यामध्ये तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांची काय मानसिकता होती आम्हाला माहित नाही, पण आता महाराष्ट्रातले सुद्धा जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत, कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज सुद्धा पडले जात आहेत। तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळं तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचे तिथे एक न्याय, हे सगळं भयंकर आहे। जो औरंग्या हिंदू द्वेष्टा होता, सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा, इथल्या परंपरांचा द्वेष करणारा, अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आता प्रतिबिंब जनमानस आता हे सगळं व्यक्त होतोय। हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने, वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर, त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये, ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने, बजरंग दलाने, विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केलेली आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा कशी आहे? पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली जाईल। भिंगारमध्ये देखील जर बघितलं तर औरंगजेबाच्या ठिकाणी चौथरा आहे जिथे त्याला शेवटची आंघोळ घातली, तर त्या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं? औरंग्याला शेवटची आंघोळ घाला नाही तर पहिली आंघोळ घाला। तो या देशामधला, या देशाचा, या देशाच्या परंपरांचा, संस्कृतींचा कधी मान ठेवणारा नव्हता। औरंग्या ज्या ज्या ठिकाणी गेला ती जागा उलट गोमूत्राने पवित्र करावी असं माझं मत आहे। त्या ठिकाणी गोमातेच्या दुधाने ते सगळं पवित्र केलं जावं, एवढं पाप या औरंग्याने केलेलं आहे। या अहिल्यानगर मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे या देशावर उपकार वगैरे केला नाही, छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत इथल्या मराठा साम्राज्याला बुडवण्यासाठी अग्रेसर होत या औरंग्याने स्वतःचा श्वास घेतला, अंतिम श्वास घेतला। तर या ठिकाणी जे काही इथे त्याचा अवशेष शिल्लक आहे, जे काही शिल्लक आहे ते सुद्धा वर्तमान राज्य सरकारने त्याच्यावरून बुलडोजर फिरवावा, त्याचाही अवशेष राहू नये। तसंच आलमगीर या नावाने या देशामध्ये औरंगजेब या नावाने जी जी काही प्रार्थना स्थळं असतील, अन्य जे काही स्थानं असतील, यांचा सुद्धा नाश वर्तमान राज्य सरकारने, केंद्र सरकारने बुलडोजर घालून चालवावा, संपवावा। असा एक दावा केलाय की हे जे काढलं तर इतिहास कुठेतरी पुसला असं त्यांचं म्हणणं आहे, तर काय सांगतात? मला एक सांगा, भगवान श्रीरामांनी रावणाबरोबर युद्ध करून रावणाचा नाश केला, रावणाचं स्मारक आहे। भगवान श्रीकृष्णांनी कंसाबरोबर युद्ध करून कंसाचा नाश केला, कंसाचं स्मारक आहे। आमचा इतिहास हा आमच्या नायकांच्या रूपाने जिवंत आहे, खलनायकांच्या रूपाने नाही। हा एक प्रकारचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा पानिपतचा जो खलनायक नजीब होता, या नजीबाची कबर जेव्हा मराठ्यांनी नष्ट केली, तर ही कबर नष्ट केल्यानंतर तत्कालीन मराठा साम्राज्याच्या सगळ्या अधिपतींचं, सरदारांचं असं मन झालं की आज एक प्रकारे आपण पानिपतचा बदला घेतला। ही आमची परंपरा आहे, कबर नष्ट करणं ही परंपरा आहे। हिंदूंचा, हिंदू राष्ट्राचा, हिंदुस्थानचा इतिहास इथल्या नायकांच्या आधारावर ठरतो, इथल्या खलनायकांच्या आधारावर ठरत नाही। कुणीही हा नॅरेटिव्ह, ही बुद्धिमत्ता आपली चालवू नये की त्याच्या आधारावर मराठ्यांचा इतिहास सांगता येईल। शिवछत्रपती, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी साहेब, येसुबाई साहेब, शाहू महाराज ही पात्र एवढी छोटी नाहीत की औरंग्या मोठा दाखवला म्हणून यांचं महत्तम होईल। हे आमचे पूर्वज हे याही पेक्षा मोठे होते, धर्मासाठी लढणारे होते, सर्वसामान्य प्रजेची कळकळ यांच्या मनामध्ये, चित्तामध्ये, पोटामध्ये होती। त्यामुळे हा फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा कृपया कुणीही प्रयत्न करू नये। समाज ते ऐकणार नाही, समाज आपल्याला योग्य वाट दाखवल हे अशा नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवावं।